वैदिक काळात स्त्रियांना उच्च शिक्षण आणि वेदाभ्यासाचा अधिकार होता. ज्या विदुषी स्त्रियांनी वेदाभ्यासाचा मार्ग निवडून वेदातील सूक्तांची रचना केली त्यांना ब्रह्मवादिनी असे म्हटले जाते. ब्रह्मवादिनी म्हणजे ब्रह्म जाणणाऱ्या. यापैकी गार्गी वाचक नवी बृहदारण्यक उपनिषदात याज्ञवल्क्यांशी आध्यात्मिक संवाद साधणाऱ्या प्रख्यात ब्रह्मवादिनी. मैत्रेयी याज्ञवल्क्य यांची पत्नी, तिने सांसारिक सुखाऐवजी आत्मज्ञानाला महत्त्व दिले. लोपामुद्रा अगस्त्य ऋषींची पत्नी, ऋग्वेदातील काही सूक्तांची रचना करणाऱ्या प्रमुख ब्रह्मवादिनी. अपाला ऋग्वेद काळातील विदुषी, तिने इंद्रदेवाची स्तुती करणारे सूक्त रचले होते. या चारही ब्रह्मवादिनींची माहिती आपण यापूर्वी विस्तृतपणे घेतलेली आहे. आता 5. विश्ववारा वैदिक कालातील एक विदुषी आणि मंत्रद्रष्टा ऋषिका होती. ती अत्री ऋषींच्या वंशापैकी एक होती. ऋग्वेदातील अष्टमंडलाच्या 19व्या सूक्तातील संख्या 1 ते 7 मंत्रांची रचना हिने केली आहे. यामध्ये अग्नीची स्तुती केली आहे. तसेच त्या मंत्रांमध्ये सूर्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. विश्ववाराचा अर्थ संपूर्ण ब्रह्मांडाचे ज्ञान आत्मसात करण्याची क्षमता प्राप्त करणारी विदुषी असा आहे. 6. घोषा घोषा कक्षीवती ही प्राचीन वैदिक भारतातील स्त्री होती. ती दीर्घतमस ऋषींची नात तर कक्षीवत याची कन्या होती. या दोघांनी अश्विनी कुमारांच्या स्तुतीची सूक्ते रचली आहेत. तर घोषाने ऋग्वेदाच्या 10व्या मंडलातील 2 सूक्ते क्रमांक 39 आणि 40 यांची रचना केली आहे. पैकी पहिल्या सूक्तात अश्विनी कुमारांची स्तुती आहे, तर दुसऱ्या सूक्तात तिच्या वैयक्तिक इच्छांचा उल्लेख आहे. घोषाला कुष्ठरोगामुळे विद्रुपता प्राप्त झाली होती. अश्विनी कुमार यांनी तिची व्याधी दूर करून तिला आरोग्य, तारुण्य व लावण्य प्राप्त करून दिले. 7. सुलभा महाभारतातील शांती पर्वात वर्णन केलेली एक महान विदुषी, योगिनी आणि ब्रह्मवादिनी होती. ती धैर्यशाली, तपस्विनी आणि श्रेष्ठ अशी दार्शनिक होती. सुलभाने आपल्या योगबलाने आणि ज्ञानाने मिथिलेचा राजा जनक याला आत्मतत्व आणि अहंकार अशा विषयावरील शास्त्रार्थ चर्चेत पराजित केले होते. आणि ज्ञानाच्या बाबतीत स्त्री पुरुष असा भेद करू नये असेही सांगितले. तसेच आत्म्याला लिंग नसते, म्हणून स्त्री पुरुष दोघेही ज्ञान प्राप्त करण्याच्या बाबतीत सारखेच सक्षम असतात. तसेच दोघांनाही मोक्षाचा समान अधिकार आहे असे हिने प्रतिपादन केले होते. सुलभा योग नियमांचे पालन करणारी, सर्वत्र भ्रमण करणारी एक भिक्षुणी होती. 8. रोमासा वैदिक कालातील एक विदुषी आणि ऋषिका. ती बृहस्पतीची कन्या आणि भावभव यांची पत्नी होती. तिने वेद आणि शास्त्राच्या अनेक शाखांचे ज्ञान प्राप्त केले होते. ती उपनयन संस्कार करत असे. ब्रह्मज्ञान म्हणजे परमसत्य याबाबत चर्चा करत असे. रोमशाने ऋग्वेदाच्या संहितांच्या पहिल्या मंडलाच्या 126 सूक्तातील 7 ऋचांचे संकलन केले होते. तिला आपल्या बौद्धिक क्षमतेबद्दल आत्मविश्वास होता. तिचे वर्णन करताना असे म्हटले जाते की ज्याप्रमाणे गंधार देशातील मेंढ्यांच्या सर्वांगावर समान लोकरीची वाढ झालेली असते, त्याप्रमाणे रोमसा हिची बुद्धी पूर्ण विकसित आणि परिपक्व झालेली होती. 9. वागंभृणी किंवा वाघ अंभ्रणी
ही ऋग्वेदातील अत्यंत महत्त्वाची आध्यात्मिक संकल्पना आहे. वागमृणीचा अर्थ वाक म्हणजे वाणी, शब्द, भाषा किंवा स्वर. अंभ्रणी म्हणजे अंभ्रण ऋषींची कन्या, ती वेदमंत्रांची द्रष्टा म्हणजे द्रष्टा असलेली ऋषिका आहे. ऋग्वेदाच्या 10व्या मंडलातील 125वे सूत्र वागमृणी सूक्त किंवा देवी सूक्त म्हणून प्रसिद्ध आहे. ती अद्वैत तत्वज्ञानावर आधारित आहेत. वाक अंभरणीचे सूक्तानुसार स्वरूप ती सर्वव्यापी शक्ती आहे. ती रुद्र, वसु, आदित्य आणि विश्वे देवांना धारण करते. तीच विश्वाचे नियंत्रण करते. ती स्वतःला ब्रह्म मानते. ती सर्वव्यापी आहे. ती ज्ञानाची व प्रकाशाची देवता आहे. सृष्टी निर्माण करणारी, पालन करणारी आणि संहार करणारी शक्ती आहे. वाक अंभ्रणी आपल्या सूक्तातून हे सिद्ध करते की खरी वाणी ही केवळ भौतिक आवाज नसून ती आत्मशक्ती, ब्रह्म आणि चेतना आहे. तीच जगाचा आधारही आहे. ब्रह्मवादिनी उर्वशी. वैदिक आणि पौराणिक साहित्यात उर्वशीचा उल्लेख केवळ सुंदर अप्सरा म्हणून नाही, तर ती एक विदुषी आणि ब्रह्मवादिनी म्हणजेच ब्रह्मज्ञान असलेली, वेदांचा अभ्यास करणारी म्हणून आढळतो. उर्वशीची उत्पत्ती भगवान नारायणाने आपल्या उरू म्हणजे मांडीमधून केली असे पुराणात सांगितले आहे. उरूपासून जिची निर्मिती केली ती उर्वशी. ती इंद्र दरबारातील सर्वात प्रमुख अप्सरा मानली जाते. हिचा परिचय इंद्र दरबारातील अप्सरा एवढाच नाही, तर सायणाचार्य तिला ब्रह्मवादिनी म्हणतात. तिला ब्रह्मज्ञान म्हणजेच वैश्विक चेतनेचे ज्ञान होते. ती एक ज्ञानी स्त्री होती. ऋग्वेदातील 10:95 पुरुरवा उर्वशी संवादातील अनेक सूक्तांची ती द्रष्टा किंवा ऋषिका मानली जाते. त्यामुळेच तिला विदुषीचा दर्जा प्राप्त झालेला आहे.